शेतकऱ्यांना मदत मिळायला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्याच दिवशी 316 कोटी रुपये जमा झाले। पुढच्या 3 दिवसात सर्व रक्कम जमा होणार आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत सुरू झाल्याचं आता पाहायला मिळतंय। मराठवाड्यातील जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यात पहिल्याच दिवशी 316 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत। सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात आलेले आहेत। पुढील 3 दिवसात पंचनामे पूर्ण होऊन त्याची देखील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचं विभागीय आयुक्तांनी म्हटलेलं आहे। परभणीमध्ये 6.4 कोटी बघा शेतकरी मित्रांनो, राज्यात बहुतांश शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना आजपासून नुकसान भरपाईची रक्कम वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। त्या संबंधीच्या 5 जिल्ह्यांची यादी आपण सुरुवातीला बघितलेलीच असेल, पण त्या संबंधित तालुक्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। कोणकोणत्या तालुक्यात किती रक्कम वितरित होणार व त्या संबंधीचं गावाचंही अपडेट आलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांची आर्थिक मदत ही राज्य शासनाने जाहीर केली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे झालेलं आहे। कारण की शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण सुरुवातीला न्यूज बघितलीच असेल, त्या न्यूजच्या मार्फत आपल्याला सविस्तरपणे महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। बघा, राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेलं आहे। त्यासाठी शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने 31,000 कोटी रुपयांचं पॅकेज सुद्धा जाहीर केलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आजपासून मराठवाड्यातील जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे। पात्र जिल्ह्यांची यादी, किती रक्कम जमा केलेली आहे ते संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। बघा कोणकोणत्या जिल्ह्यात किती रक्कम हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे व तालुक्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। यादीत नाव असू शकते, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। यात सगळ्या जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे। सर्व शेतकऱ्यांच्या पैसे जमा होणार आहेत। बघा सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा होणार नाहीत। त्यासाठी ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे, बघा शेतकरी मित्रांनो, तुमचे पंचनामे जर पूर्ण असतील तरच तुमच्या बँक खात्यावरती रक्कम आजपासून हस्तांतरित होणार आहे। त्यामुळे सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, त्यामुळे रक्कम हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे। त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आयुक्तालयामार्फत जाहीर करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांची नुकसान भरपाई केव्हा होणार असं शेतकऱ्यांना चिंता वाटली होती, परंतु आता चिंताच मिटली। कारण की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून रक्कम हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यात किती रक्कम जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो, यात तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तेही सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा परभणी जिल्हा 6.4 कोटी रुपये। बघा शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची जी काही रक्कम आहे ती 6.4 कोटी। हिंगोली जिल्ह्यात 25 कोटी, नांदेड जिल्ह्यात 169 कोटी रुपयांची जी काही रक्कम आहे ती हस्तांतरित होण्यास सुरुवात झाली आहे। त्याचप्रमाणे बीडमध्ये 1.34 कोटी, लातूरमध्ये 87 कोटी आणि धाराशिवमध्ये 27 कोटी। बघा शेतकरी मित्रांनो, लातूर, धाराशिव व नांदेड तसेच हिंगोली या 4 जिल्ह्यामध्ये रक्कम ही जास्त प्रमाणात आहे। तसेच बीड जिल्ह्यामध्ये रक्कम ही कमी प्रमाणात आहे। तसेच परभणी जिल्ह्यात ही रक्कम कमीच आहे, कारण की येथे नुकसान कमी झालेलं असून त्यामुळे शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यांचंही कमी नुकसान भरपाई, त्यामुळे या जिल्ह्यांचंही अपडेट असं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाई रक्कम यादी, बघा शेतकरी मित्रांनो, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रक्कम हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली नाही। बघा शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये रक्कम वितरित झालेली नाही। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। कधी होणार, काय होणार या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट सांगणार आहोत। बघा त्याचप्रमाणे जालना असेल, बघा शेतकरी मित्रांनो, जालन्यामध्ये बी ही रक्कम आहे ती हस्तांतरित होण्यास सुरुवात झाली नाही। बघा शेतकरी मित्रांनो, जालना जिल्ह्यात व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने
हाहाकार माजवलेलं होतं. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं होतं. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनामार्फत झालेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. यामार्फत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देऊन राज्य शासनाने मोठं दिलासा देण्याचं काम हे शेतकऱ्यांना केलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. रक्कम यादी बघा शेतकरी मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर मधील गंगापूर असेल बघा, गंगापूरमध्ये 70 ते 80% शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे बघा. जे 70 ते 80% शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनामार्फत झालेलं आहे. म्हणजे की जेव्हा पंचनामे बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागातील जर पंचनामे जर पूर्ण झाले असतील तर तुमच्याही भागात रक्कम जी काही ती आहे विस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो. जर तुमच्या भागातील ही पंचनामे पूर्ण झाले असतील तर तुमच्या भागात ही रक्कम विस्तांतरित व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुमच्या भागात पंचनामे पूर्ण झालेले आहे की नाही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तर तुमच्या भागात पंचनामे पूर्ण झाले नसतील तर पंचनामे केव्हा पूर्ण होणार तेही सांगणार होतं. म्हणजे 4 ते 5 दिवसात संपूर्ण रक्कम बघा, संपूर्ण जी काही रक्कम आहे ती विस्तांतरित होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. कारण की तुमच्या जिल्ह्याचं जर नाव आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवलं तर तुमच्या जिल्ह्याबद्दल आम्ही अपडेट घेऊन येत राहू बघा. त्याचप्रमाणे हिंगोलीमध्ये बघा शेतकरी मित्रांनो, हिंगोलीमध्ये किती रक्कम विस्तांतरित करण्यात आलेली आहे. 25 कोटी रुपयांची जी काही रक्कम आहे ती हिंगोलीमध्ये विस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे जे हिंगोलीमध्ये कळमनुरी असेल, बहुतांश जे तालुके असतील हिंगोलीमध्ये त्या तालुक्यामध्ये 25 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो वर्ग केलेला आहे बघा. परभणी असेल, परभणीमधील मानवत असेल, गंगाखेड असेल, मुखेड असेल, जे परभणीमधील जे तालुके आहे बघा शेतकरी मित्रांनो, जे परभणीमधील तालुके आहे त्या तालुक्यामध्ये आजपासून पैसे विस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे बीड बघा, बीडमधील माजलगाव असेल, गेवराई असेल, त्याचप्रमाणे आष्टी, शिरूर, पाटोदा, केज हे जे जिल्हे आहे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये पैसे विस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे बघा. त्याचप्रमाणे लातूरमधील जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये सुद्धा विस्तांतरित रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा. धाराशिवमधील बहुतांश जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो. नांदेड जिल्ह्यातही 169 कोटी रुपयाची जी काही रक्कम आहे ती आर्थिक मदत आहे राज्य शासनाने जमा करायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. यात छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड असेल बघा, सिल्लोडमध्ये बहुतांश शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सिल्लोडमधील जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्याही बँक खात्यावरती एकंदरीतपणे ही रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे फडणवीस सरकारने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की राज्य शासनाने जे मराठवाड्यातील जिल्हे आहेत व ज्या जिल्ह्यामध्ये अतिप्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या जिल्ह्यासाठी 31,628 कोटी रुपयांचा जो काही मदतीचा पॅकेज जाहीर केला असून शेतकऱ्यांना मोठी आर्थिक दिलासा देण्याचं काम हे शासनाने केलेलं आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की शेतकऱ्यांना जे दिवाळीची आस लागली होती, शेतकऱ्यांना चिंता वाटली होती की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार की नाही, पीक विमा मिळणार का नाही. पण शेतकऱ्यांसाठी आज राज्य शासनाने मोठा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे बघा. शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये रक्कम विस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे आपण सांगितलं आहे बघा. त्या धाराशिव असेल बघा, व तुमच्या जिल्ह्यामधील तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे का तेही सांगा. धाराशिव असेल बघा, त्याचप्रमाणे लातूर असेल बघा, नांदेड असेल, त्याचप्रमाणे हिंगोली, या बहुतांश जिल्ह्यांमध्ये विस्तांतरित रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर असेल, पैठण असेल, या भागांमधील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम
हे सरकारने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती जी काही रक्कम आहे ती हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी जे शेतकरी आहेत त्यांना मोठा आर्थिक दिलासा देऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकऱ्यांना मोठा दिलासा देऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांची दिवाळी गोड केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही आजचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून कळवल्या जर तुमच्या जिल्ह्याबद्दल ही अपडेट आम्ही घेऊन येत राहू. व तुम्ही आजचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहेत व तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम असेल किंवा नुकसान भरपाई असेल किंवा PM किसान नमो शेतकरी योजनेची कोणतीही रक्कम आतापर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा झालेली आहे का नाही तीही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण की रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येतात. भेटत राहू अशा नवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.